आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। गुणवत्ता, एकजूट आणि नियोजनातून संस्थेच्या प्रगतीचा निर्धार। महाराणी अहिल्यादेवी होळकर एज्युकेशन सोसायटीच्या सहविचार सभेत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी महत्त्वपूर्ण दिशा। स्पर्धा परीक्षांसाठी 7वी पासूनच तयारी करण्याचे चेअरमन RS चोपडे यांचे आवाहन। महाराणी अहिल्यादेवी होळकर एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित रेवनाळ हायस्कूल रेवनाळ येथे संस्थेच्या सर्व शाखांचा सहविचार मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या सभेत संस्थेच्या विविध शाखांतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शैक्षणिक गुणवत्ता, निकालवाढ, स्पर्धा परीक्षा आणि संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नियोजनबद्ध वाटचालीचा निर्धार व्यक्त केला। कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त संस्थेचे विद्यमान चेअरमन गुरुवर्य श्री RS चोपडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। विश्व प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली। उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच रेवनाळ हायस्कूलच्या नूतन मुख्याध्यापिका सौ सुवर्णा वाघमोडे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। प्रास्ताविकात मुख्याध्यापिका सौ सुवर्णा वाघमोडे यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सर्वांगीण प्रगतीचा सविस्तर आढावा मांडला। त्यानंतर संस्थेच्या सर्व शाखांच्या मुख्याध्यापकांनी 10वीच्या निकालासह NMMS आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या यशाची माहिती सादर केली। प्रत्येक शाखेने गुणवत्ता वाढीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, शिक्षकांनी अध्यापनात अधिक प्रभावी भूमिका बजवावी आणि उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवावी यावर सखोल चर्चा झाली। संस्था समन्वय समितीचे अध्यक्ष श्री DA वाघमोडे यांनी प्रत्येक विद्यालयाने गुणवत्ता जोपासली तर संस्थेची प्रगती आपोआप होईल। प्रत्येक शाखेने आपल्या कार्यातून संस्थेचा लौकिक अधिक उंचवावा असे आवाहन केले। संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार श्री AM वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे महत्त्व अधोरेखित केले। संस्थेचे सचिव श्री SA पाटील यांनी शैक्षणिक गुणवत्ता, योग्य नियोजन, स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शाळेने ठोस कृती आराखडा व्यक्त करण्याची गरज व्यक्त केली। संस्था समन्वय समितीचे कार्यवाह श्री BP सरगर यांनी एकजूट, समन्वय आणि सामूहिक प्रयत्नातून कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते असे सांगत प्रत्येकाने संस्थेच्या प्रगतीसाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले। खजिनदार श्री अनुसे यांनी प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यास संस्थेची गुणवत्ता आणि प्रगती निश्चितच उंचावेल असा विश्वास व्यक्त केला। सहकार्यवाह श्री PB स्वामी यांनी येत्या शैक्षणिक वर्षात संस्थेतील सर्व शाखांचे निकाल अधिक उज्ज्वल करण्यासाठी नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले। संस्था हेच आपले कुटुंब, समर्पणातूनच यश। RS चोपडे अध्यक्ष भाषणात संस्थेचे चेअरमन गुरुवर्य श्री RS चोपडे यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करताना सांगितले की ही संस्था आपले कुटुंब आहे। प्रत्येक सेवकाने समर्पण, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची भावना ठेवून काम केले तर संस्थेची प्रगती निश्चित आहे। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी 7वी 8वी पासूनच सुरू झाली पाहिजे। शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करून विद्यार्थ्यांना यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेण्याची जबाबदारी पार पाडावी। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री होणमाने सर यांनी केले तर श्री प्रवीण वाघमोडे यांनी आभार मानले। सहविचार सभेला संस्थेच्या सर्व शाखातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सहविचार सभेतून गुणवत्ता, एकजूट आणि नियोजन या त्रिसूत्रीवर संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।